चला इंग्रजी शिकूया. इंग्रजी का आली पाहिजे? फॉर पर्सनॅलिटी, येस, व्यक्तिमत्वासाठी. सेकंड, करिअर. अँड थर्ड, फॉर एज्युकेशन. त्यामुळे इंग्रजी आली पाहिजे. आणि हा चॅनल आहे इंग्लिश फॉर करिअर, स्पेशली महाराष्ट्राच्या मुलांसाठी तयार केलेला आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील मुलं पुढे भविष्यामध्ये इंग्रजीमुळे कुठे मागे राहू नयेत आणि इंग्रजीमुळे त्यांना बरेचशा स्कोप किंवा संधी मिळाव्यात करिअरसाठी. आणि दॅट्स द मीन्स ग्रेटेस्ट रिझन ऑफ दिस चॅनल. तुम्ही पाहिलं असेल 12वीपर्यंत बरेचसे विद्यार्थी इंग्रजीला फक्त सब्जेक्ट किंवा एखादी मार्कासाठी ते अभ्यास करतात. दॅट इज टोटल रॉंग. आणि हेच विद्यार्थी जेव्हा मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजला किंवा कन्सर्न डिग्री कोर्स जेव्हा जातात, प्रोफेशनल कोर्स जातात, त्यावेळेस त्यांना कळतं की इंग्रजी बोलता आली पाहिजे. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे, फक्त मार्कासाठी नाही, ओव्हरऑल तुमच्या कॉन्फिडन्ससाठी इंग्रजी आली पाहिजे. आणि आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत वर्ल्ड्स बेस्ट थॉट्स. मग हे थॉट्सचा फायदा काय आहे? इंग्रजी लिहिताना जेव्हा तुम्ही थॉट्स वापरता, इट ॲड चेरी ऑन द केक. एक वेगळं इम्प्रेशन पडत असतो. जेव्हा तुम्ही 4 लोकात बोलत असता त्यावेळी जेव्हा तुमचे थॉट्स असतात तर काय असतं, समोरच्यावर चांगला प्रभाव पडतो. किंवा MP सारख्या स्पर्धेमध्ये जेव्हा कोणी इंग्लिशचा पेपर लिहित असतो किंवा शाळेमध्ये जेव्हा एसे किंवा काही लेटर रायटिंग किंवा बऱ्याच ठिकाणी जेव्हा तुम्हाला इंग्रजी लिहिण्याचं असतं, त्यावेळेस जेव्हा तुम्ही थॉट्स वापरता त्यामुळे इट ॲड्स ग्रेटर इम्प्रेशन. आणि थॉट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर अवर कन्स्ट्रक्शन ऑर डिस्ट्रक्शन. याशिवाय मला काय म्हणायचं आहे, शिक्षणाशिवाय एज्युकेशनशिवाय थॉट्समुळे काय असतं की आपलं माइंडसेट चेंज होतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये हे मल्टीपर्पज आपण त्यासाठी विचार करणार आहोत. तर टायटल आहे वर्ल्ड्स बेस्ट थॉट्स. जसं पोटाला अन्न पाहिजे, ॲज स्टमक नीड्स फूड, तसं आपल्या डोक्याला चांगल्या विचारांचं खाद्य पाहिजे. आवर ब्रेन ऑल्सो नीड्स सच थॉट्स इन द फॉर्म ऑफ फूड. एक लक्षात घ्या, पोलीस आणि चोर दोन्ही व्यक्ती असतात, बोथ आर ह्युमन बिंग्स. मग दोघांमध्ये फरक काय असतो? माइंडसेटचा. वर्गातला एक टॉपर मुलगा असतो आणि एक ॲव्हरेज मुलगा असतो, दोन्ही विद्यार्थी असतात, फरक काय असतं? माइंडसेटचा. आणि हे थॉट्स काय करतात माहिती आहे का? आपला माइंडसेट चेंज करतात. अँड दिस इज द ग्रेटेस्ट थिंग दिस इज द ग्रेटेस्ट बेनिफिट ऑफ सच थॉट्स. सो लेट्स मूव टू वर्ल्ड्स बेस्ट थॉट्स. विचार बदलो, दुनिया बदल जाएगी. That's why thoughts are responsible for our construction. So first thought is that, you like it? Don't let yourself be controlled by 3 things: people, money or past experience. Jabardast thoughts. Just let me adjust the screen. Now it's okay. Don't let yourself be controlled by 3 things. तुमच्या जीवनावर 3 लोकांचा कंट्रोल होता कामा नये. पुन्हा सांगतो मी, अशा थॉट्समुळे एकतर काय असतं, आपला माइंडसेट बदलतो आणि तुमच्या एज्युकेशनमध्ये किंवा पेपर लिहिताना सुद्धा असे थॉट्स, स्पेशली शालेय, महाविद्यालय किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ठिकाणी असे थॉट्स असतात, त्या म्हणजे एसे रायटिंग असतो, त्यावेळेस हे असे थॉट्स कामाला येतात किंवा उपयोगी पडतात. तर फर्स्ट थॉट दॅट डोंट लेट युअर सेल्फ बी कंट्रोल बाय 3 थिंग्स: पीपल, मनी ऑर पास्ट एक्सपिरियन्स. 3 बाबी आपल्या जीवनावर परिणाम टाकू नये किंवा नियंत्रण करू नये. एक, मनी. फर्स्ट, पीपल. कारण की जिंदगी आपकी है, लाईफ इज अस, जीवन आपलं आहे. दॅट्स वाय पीपल शुड नॉट जज अवर लाईफ, पीपल शुड नॉट कंट्रोल लाईफ. सेकंड, मनी. डोक्यात सारखं पैसे विचार जर ठेवला तर काय माइंडसेट किंवा डिस्ट्रॅक्शन होऊ शकतं. काम करायचं, पैसा ऑटोमॅटिक इट विल फॉलो यू. अँड थर्ड, पास्ट एक्सपिरियन्स. तुम्ही पाहिलं असेल बरेच लोक असं का झालं, तसं का झालं, दे आर अटॅच और दे आर क्लिंग टू पास्ट. पास्ट आपल्या हातात नाही आहे, प्रेझेंट तुमच्या हातामध्ये आहे. इफ प्रेझेंट इज गुड, फ्युचर विल बी बेटर. दॅट्स वाय पास्टमध्ये जास्त रममान व्हायचं नाही. हो गया. That's nice. Okay. Next one. Don't ask how to start. Start and then ask how to improve. क्या बात आहे. बरेच लोक काम कसं सुरू करायचं, कुठून सुरू करायचं, काय, अरे यार जस्ट कॅरी ऑन. ऑल ग्रेट वर्क बिगिन विथ स्मॉल स्टेप. एवढ्या मोठ्या पायऱ्या असतात, पहिली पायरी चढल्याशिवाय वरे जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही काम सुरू करा, ऑटोमॅटिकली यू विल गेट द वे अँड यू विल गेट द डायरेक्शन. अँड दॅट ऑफकोर्स स्टार्ट इट अँड लेटर ऑन यू विल इम्प्रूव्ह इट. ओके. नेक्स्ट वन. हॅपीनेस हॅज लेस टू डू विथ प्लेजर अँड मोर टू डू विथ पर्पज. हॅपीनेसचा आणि प्लेजरचा जर दोन्ही काढलं तर दोन्ही ॲक्च्युअली दे आर ब्रदर्स. पर्पज किंवा हेतूने जर काम केलं, ऑटोमॅटिकली यू विल गेट हॅपीनेस ऑल्सो अँड प्लेजर. ॲक्च्युअली हॅपीनेस म्हणजे काय? आनंद. प्लेजर म्हणजे काय? सुख. डू विथ पर्पज, यू विल फॉलो दॅट वन. और हॅपीनेस अँड प्लेजर विल फॉलो दॅट. करेक्ट. नेक्स्ट वन. लाईफ गेट्स इझियर वेन यू एक्सपेक्ट अ लॉट फ्रॉम युअर सेल्फ and little from the world. High standard, low expectation. It's very true. Absolute true. आपण काय करतो माहिती आहे का? जगाकडून जास्त अपेक्षा ठेवतो आणि स्वतःकडून कमी ठेवत असतो. ॲक्च्युअली स्वतःकडून जास्त अपेक्षा ठेवायच्या, जगाकडून कमी ठेवायच्या. जीवन आपलं आहे, इट्स अवर लाईफ. सो वी शुड नॉट एक्सपेक्ट मोर फ्रॉम पीपल.
हां, आपल्याकडून सुद्धा एक्सपेक्ट करावं. मी आज 4च्या ऐवजी 5 तास अभ्यास करेन. आज मी सकाळी झोपण्याच्या ऐवजी व्यायाम करेन किंवा एक्सरसाइज करेन, जॉगिंगला जाईन. तर वी शुड एक्सपेक्ट फ्रॉम आणि विनाकारण आपण काय करतो, वी एक्सपेक्ट ही विल हेल्प मी, ही विल गिव्ह मी मनी, ही विल डू दिस, दॅट, दिस, एक्सेट्रा, एक्सेट्रा. सो डोंट एक्सपेक्ट लॉट फ्रॉम पीपल. एक्सपेक्ट फ्रॉम yourself. Correct? Next one. Life is harder when you expect too much from the world and too little from yourself. Actually, वरचा आणि हा थॉट जवळपास सारखा आहे. जीवन तेव्हाच हार्ड होतं किंवा अवघड होतं, कठीण होतं, जेव्हा तुम्ही लोकांकडून जास्त अपेक्षा करता. तो मला बोलला पाहिजे, तो मला मान दिला पाहिजे, तो मला असं केलं पाहिजे. बापरे, सो मेनी एक्सपेक्टेशन वी कीप फ्रॉम पीपल विच इज नॉट पॉसिबल. एक्सपेक्ट मोर फ्रॉम आवर सेल्फ. येस, 10% फ्रॉम पीपल अँड 90% फ्रॉम आवर सेल्फ. And this is the correct phenomena of expectation. Okay, next one. In life you can control only two things, your efforts and your attitude. क्या बात आहे. जीवनामध्ये आपण दोनच गोष्टी कंट्रोल करू शकतो, आपले प्रयत्न आणि आपला माइंडसेट किंवा आपला ॲटिट्यूड. बाकी काहीच कंट्रोल करू शकत नाही. लोक काय बोलतील याला कंट्रोल करू शकत नाही, लोक आपल्याशी कसं वागतील याला कंट्रोल करू शकत नाही, काय घडेल हे कंट्रोल करू शकत नाही. फक्त आपण आपले एफर्ट्स आणि ॲटिट्यूड आपण कंट्रोल करू शकतो. दॅट्स व्हेरी ट्रू. Correct? Next one. Half of your problems are simply your mind turning minor issue to major one. Yes, क्या बात है. It is one of my favorite thought. बरेचसे 50% प्रॉब्लेम हे आपण मायनरचे मेजर केलेले असतात. छोटा प्रॉब्लेम असतो, आपण त्याला मोठा केलेला असतो. ॲक्च्युअली तो प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह झाला असता, पण त्याला आपण सोबत घेऊन जातो, लाईक अवर शॅडो ऑर किंवा सावली. त्यामुळे छोटे छोटे प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह करा, प्रॉब्लेम विल बी सॉल्व्ह. आता रस्त्यावर काही ठिकाणी समजा 2 व्यक्ती भांडणं करत आहेत, एकाने सॉरी म्हटलं, प्रॉब्लेम सॉल्व्ह. वडिलांनी रागवलं, सॉरी म्हटलं, प्रॉब्लेम सॉल्व्ह. व्हेरी सिम्पल. करेक्ट? सो मायनर प्रॉब्लेम तेव्हा सॉल्व्ह करायचे, त्याला मेजर नाही होऊ द्यायचं. दॅट्स व्हेरी ट्रू. नेक्स्ट वन. पीपल डोंट डिसाइड देअर फ्युचर, दे डिसाइड देअर हॅबिट्स अँड देअर हॅबिट्स डिसाइड देअर फ्युचर. क्या बात आहे. जे महान लोक आहेत ते महान झाले केवळ त्यांच्या हॅबिट्समुळे. एखादा व्यक्ती सकाळी 5ला उठतो, जॉगिंगला जातो, 3 ते 4 तास मेहनत करतो किंवा जास्त मेहनत करतो, त्याची हॅबिट्स आहेत, सवयी आहेत. आणि सवयीमुळे काय असतं, तुमचं काय म्हणता येईल त्याला, एक प्रकारचं देर इज डेव्हलपमेंट. त्यामुळे फ्युचर डिपेंड्स ऑन आवर हॅबिट्स. एखादा मुलगा आहे सकाळी 8पर्यंत झोपतो, दिवसभर टाइमपास करतो, रील्स देखतो, पाहतो किंवा आपला मोबाईल जास्त वापरतो, ऑफकोर्स हॅबिट इज बॅड. मग फ्युचर काय राहील, बॅड. पण तोच एखादा दुसरा विद्यार्थी सकाळी 5ला उठतो, अभ्यास करतो, मोबाईल कमी पाहतो, जास्त खेळतो आणि जास्त अभ्यास करतो, फ्युचर काय राहील, इट विल बी गुड. दॅट्स व्हेरी ट्रू. करेक्ट? नेक्स्ट वन. डोंट लुक फॉर सिक्रेट्स वेन व्हॉट यू नीड इज रिपिटेशन. येस, जीवनामध्ये आश्चर्य किंवा काहीतरी रहस्यमय काही तुम्हाला मिळेल असं होत नाही. आश्चर्य तेव्हाच घडतात जेव्हा आपण मेहनत करतो. काहीतरी रहस्यमय तेव्हाच घडतं चांगली गोष्ट जेव्हा आपण मेहनत करतो. एका दिवसात एखादा मुलगा डॉक्टर होतो का, एखादा मुलगा इंजिनियर होतो का, नाही. मेहनत करतो आणि वन फाईन डे ही विल बी सक्सेसफुल. इट्स नॉट अ मॅटर ऑफ लक, इट्स अ मॅटर ऑफ एफर्ट्स. ओके, नेक्स्ट वन. बी थँकफुल एव्हरी डे बिकॉज इवन इफ यू फील देर इज नथिंग टू बी ग्रेटफुल फॉर, युअर नॉर्मल डे इज समवन इज ड्रीम. येस, आय विल एक्सप्लेन. आपण देवाचे आभार मानले पाहिजेत. जे नॉर्मल डे आपण एन्जॉय करतो, नॉर्मल डे म्हणजे तब्येत छान आहे, हेल्थ इज गुड, यू आर वर्किंग हार्ड, दिवसभर काम करत आहात, नॉर्मल डे आहे. हे नॉर्मल डे सुद्धा काही लोकांचं स्वप्न आहे. फॉर एक्झाम्पल, हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये जे पेशंट आहेत, काय काय महिनोमहिने पेशंट असतात, दे हॅव बीन इन हॉस्पिटल फॉर मंथ्स. त्यांना हे नॉर्मल जीवन जगायचं आहे, पण त्यांना ते मिळत नाही आहे. एखादा व्यक्ती घरी आजारपणात पडलेला आहे, महिने पडलेला आहे आणि त्याला नॉर्मल जीवन जगायचं आहे. जे नॉर्मल आपण जगत आहोत ते काही लोकांचं स्वप्न आहे. त्यासाठी वी शुड बी थँकफुल टू गॉड. देवाचे आभार मानले पाहिजे की ही हॅज गिवन अस अ नॉर्मल डे. येस, कारण की ते नॉर्मल डे काही लोकांचं स्वप्न असतं. इट्स व्हेरी ट्रू. येस, सो बी थँकफुल टू गॉड फॉर दॅट. नेक्स्ट वन. In every challenge or every tragedy, even tragedy, there is an opportunity. If you train yourself to find the opportunity, you can take control of the situation and even turn it into something positive. It cannot be entirely good, at least something good can come out of it. I will explain. जीवनात जे काही समस्या येतात, जे एखादे प्रसंग येतो, ट्रॅजेडी येतं, काही अपघात घडतो किंवा काहीतरी वाईट घडतं, ॲक्च्युअली त्याच्यामध्ये काहीतरी अपॉर्च्युनिटी दडलेली असते. जीवनात प्रॉब्लेम्स आले पाहिजेत.
आता प्रॉब्लेम्स आल्यानंतर काही लोक ॲक्टिव्ह होतात, प्रॉब्लेम्सला लाथ मारून पुढे जातात आणि सक्सेसफुल होतात, आणि काही लोक फक्त प्रॉब्लेम्सला पाहत बसतात, रडत बसतात. आता हे माइंडसेटचा गेम आहे. त्यासाठी वेन एव्हर देर आर प्रॉब्लेम्स इन लाईफ, इट इज अन इंडिकेशन दॅट यू शुड बी मोर ॲक्टिव्ह. Looking at the problem, you can't be a great person. That's why whenever problems are in life, you know, consider it as an opportunity, and surely that problems will make you active. तुम्ही एक एक्झाम्पल सांगतो. जंगलाचा राजा सिंह असतो. असं होतं का शिकार त्याच्या दारी येते? नाही. जेव्हा त्याला भूक लागते तो सुद्धा बाहेर पडतो, आणि असं नाही की बाहेर पडल्यावर त्याला शिकार मिळते. नाही. सक्सेस रेट असतो 1/10. One is actually what I'm say, out of 10 he will get one opportunity. असं नाही की ऑफकोर्स एव्हरी टाइम ही विल गेट सक्सेस. नो. येस, जर जंगलाच्या राजाला अशी कंडिशन असेल तर वी आर नॉर्मल ह्युमन बिंग्स. सो गेट रेडी फॉर प्रॉब्लेम्स, बिकॉज प्रॉब्लेम्स मेक अस मोर ॲक्टिव्ह. ओके, नेक्स्ट. You will always have problems. Learn to enjoy life while solving them. क्या बात है. Problems, yes, जहाँ पे जिंदगी है वहाँ पे प्रॉब्लम्स है. Where there is life, there are problems. परंतु तो आपला आउटलुक असतो. इट्स आवर आउटलुक टू लुक ॲट द प्रॉब्लेम इन अ पॉझिटिव्ह वे और इन नेगेटिव्ह वे. सो बी पॉझिटिव्ह टुवर्ड्स प्रॉब्लेम अँड लाईफ विल बी सो ब्युटिफुल. All is a game of mindset actually, and that's why have mindset means to look at the problem in a very positive way, and one fine day you will be successful. Correct? I am sure all these good thoughts are really wonderful. आणि तुम्ही पहा एवढे जे काही 10 ते 15 विचार झालेत किंवा गुड थॉट झालेत, त्यातले काही विचार वी फील दॅट इट इज अ पार्ट ऑफ माय लाईफ. आपलं वाटतं की हे माझ्या जीवनात घडलेलं आहे, अँड दॅट इज द पॉवर एपिटोम ऑफ सच थॉट्स. त्यामुळं आपण दररोज 5 ते 10 थॉट्स ऐकले पाहिजेत. दे इन्स्पायर और एनकरेज यू फॉर हार्डवर्क. व्हिडिओ कसा वाटला नक्की लिहायचं. आय एम इगरली वेटिंग फॉर युअर कॉमेंट. Meanwhile, I take your kind leave, but don't forget to subscribe our channel for next video, which is specially or which will be again a wonderful video. Have a great time. Bye bye.